पण योजनेची तयारी करून सरावाला सुरुवात 2-2.5 वर्ष आधी चालू होती. तोही विमानतळ मगाशी सांगितलेल्या गोष्टीतला एड्झिऑन विमानतळाचं नाव बीर शिवा. हा सिनाई पेनिन्सुला, सिनाईचं गाझापट्टी, सिनाई वाळवंटाचा जो भाग आहे त्याच्यामधला हा एअरफोर्स बेस, AFB एअरफोर्स बेस, तिथे हा सराव चालू होता. 1980-81च्या वेळची सगळ्यात अद्ययावत फायटर प्लेन्स म्हणजे F-16 फॅन्टम जेट्स. F-16 त्यांची क्षमता मध्ये न उतरता खूप लांब जाऊन येणे, अटॅक आणि परत येणे. एड्झिऑन विमानतळापासून अल तुवेथाचं अंतर 1101 किलोमीटर आहे. मध्ये उतरायला जागा नाही, लँडिंग नाही, रिफ्युएलिंग नाही, उलट धोकेच जास्ती. त्यामुळे सराव जो करायचा होता तो 1100 किलोमीटर जाणे, फक्त अणुभट्टी उद्ध्वस्त करायची, आसपास काहीही एकही बॉम्ब चुकीचा पडता कामा नये. युद्धशास्त्राच्या भाषेत त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. नाही आम्हाला टाकायचा नव्हता पण चुकून एक बॉम्ब चिनी एम्बसीवरच पडला. हे इराकच्या युद्धामध्ये अमेरिकेकडनं घडलं. IAS मध्ये आमचं ट्रेनिंग मसुरीला चालू असताना त्यावेळचे भारताचे एअर चीफ मार्शल डेनिस द ला फॉन्टेन यांच्याबरोबर आमची एक बैठक झाली होती. एअर चीफ मार्शल डेनिस द ला फॉन्टेन यांनी आम्हाला कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की इंडियन एअरफोर्स हा जगातला वन ऑफ द बेस्ट. वी कॅन लिक द अमेरिकन्स, वी कॅन लिक द चायनीज, पाकिस्तान इज नो मॅच फॉर अस. एकच देशचा एअरफोर्स आपल्या तोडीस तोड किंवा आपल्या तुल्यबळ आहे, तो म्हणजे इस्रायल. म्हणजे इंडियन एअरफोर्स हे जर योग्य नेतृत्व आणि मागे हात बांधून लढाई कर असं न सांगणारं, कचखाऊ शेपूट घालणारं नेतृत्व नसेल तर आपण वी आर द बेस्ट. पण आम्हालाच वी आर द बेस्ट हे माहीत नाही, ते इस्रायलला माहिती आहे. वी आर द बेस्ट. आणि एअरफोर्स 8 फॅन्टम जेट्सचा सराव चालू होता आधीची 2-2.5 वर्ष. फॅन्टम जेट एकच वैमानिक उडवतो, त्यामुळे 8 सर्वोत्कृष्ट वैमानिक निवडलेले होते. त्यांच्या 4-4च्या 2 टीम्स केलेल्या होत्या. त्या 4-4च्या 2 टीम्सचा मिळून मिशनचा जो प्रमुख म्हणून नेमण्यात आलेला होता त्याचं नाव राज. आणि दुसरी जी टीम होती 4 जणांची, त्याच्या प्रमुख त्याचं नाव आमिर नाशुमी. या प्रत्येकाच्या बरोबर 4-4 जण. डायमंडचा शेप, 8 विमानं. अंतराच्या भाषेत म्हणायचं तर 30 सेकंदांचं अंतर ठेवून त्यांनी जायचंय. कसं जायचंय? जमिनीपासून 100 फुटावरनं जायचं. जमिनीपासून 100 फुटावरनं एका वेळी 8 फॅन्टम जेट्स, फक्त 30 सेकंदांचं अंतर. 100 फूट म्हणजे तो टोक पण येणार नाही, बिल्डिंगचं ते टोक पण त्याच्याही खालनं. या 100 फूट अंतरावरनं 1100 किलोमीटर जायचं. ते मुख्यतः वाळवंट आहे सगळं. पण 100 फूट का? कारण ते विमान रडारवर दिसत नाही. 100 फुटाच्या खालनं जाणारं विमान रडारवर दिसत नाही, पण मध्ये सगळं वाळवंट आहे. वाळवंटात 100 फुटाच्या जवळची जी हवा आहे ती गरम असते. त्या हवेमध्ये अचानक पोकळी निर्माण होतात, अचानक वादळ येतात, किंवा धुळीची जी वादळ उठतात ती पण त्या 100 फुटावर उठू शकतात. तरी 100 फुटावरनं 1100 किलोमीटर जायचं आहे ताशी 1500 किलोमीटरच्या वेगाने. नुसतं जायचं नाही, जायचं भोवती सगळ्या पुष्कळ बिल्डिंग आहेत, मध्ये फक्त जी अणुभट्टीची बिल्डिंग आहे तेवढीच उद्ध्वस्त करायची आणि परत यायचं. या योजनेचा सराव आधीची 2-2.5 वर्ष चालू होता. पण इराण-इराक युद्धामध्ये इराणनी अल तुवेथाच्या अणुभट्टीवर बॉम्बिंग करायचा प्रयत्न केल्यामुळे भोवतीची सुरक्षितता वाढली. आता काम अवघड बनलं, म्हणून मेनाकीम बेगिनला थोडंसं थांबावं लागलं. पुढे त्यांनी 1980चा शेवट, 81ची सुरुवात, या वेळेला दुसऱ्यांदा एकदा ठरवलेलं होतं की आता पण जाऊन अणुभट्टी उद्ध्वस्त करायचे. पण कसा कोणास ठाऊक हा कार्यक्रम लीक झाला आणि बातमी गेली विरोधी पक्षनेता शिमॉन पेरेझ ह्याच्याकडे. तुम्हाला आठवत असेल आणि मी आठवण करून देतो की 1976 एंटेबीच्या घटनेच्या वेळी शिमॉन पेरेझ संरक्षण मंत्री होता. त्याचा लष्करातला उजवा हात म्हणजे हा आर्मी ऑफिसर मोर्देचाई गुर, हे दोघंही आता लेबर पक्षाचे आणि विरोधी पक्षात. शिमॉन पेरेझ मेनाकीम बेगिन जो लिकुड पार्टीचा म्हणजे अत्यंत आक्रमक राष्ट्रीयत्व मानणारा, त्याला सांगत होता की ही आक्रमक कृती तू करू नको. आणि मेनाकीम बेगिन सांगत होता की नाही, मला ती केली पाहिजे, इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी ती नितांत आवश्यक आहे. कशी कुणास ठाऊक, पण ही झालेली चर्चा लीक झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी विमानं निघणार होती, त्या आदल्या रात्री शिमॉन पेरेझनी पंतप्रधान बेगिनला एक वैयक्तिक चिठ्ठी दिली, हाताने लिहिलेली. ती वैयक्तिक चिठ्ठी होती की मला माहिती आहे की तू उद्या सकाळी अमुक अमुक एक विशेष करायला निघालेला आहेस, आत्ता ते करू नकोस, अजून गोष्ट कोल्ड आहे,
अन्यथा जी गरम होईल, हॉट होईल, ते सगळं जग आपल्या विरुद्ध उलटेल, त्यामुळे तू ते करू नको. मेनाकीम बेगिनला लक्षात आलं की रहस्य होतं या कमांडोच्या छाप्याचं यश हे अचानकपणात आहे, सरप्राईजमध्ये आहे. कळलेलं जर आधी असेल आणि शिवाय मी सगळ्यांना बरोबर घेऊन जात नाही, माझाच विरोधी पक्ष नेता आहे तो सांगतो आत्ता करू नको, त्यांनी वैयक्तिक चिठ्ठी पाठवली, ती गोपनीय आहे. ती जर दुसऱ्या कोणाच्या हातात पडली असते तर त्याला पत्ता पण लागणार नाही की तो कशाविषयी म्हणतो, अशा शब्दात ती लिहिलेली आहे. पण शिमॉन पेरेझला तो काय म्हणतोय कळत होतं आणि बेगिनलाही त्याने काय म्हणालेलं हे कळत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी या एडझिऑन बीरशेवा विमानतळावर तयार असलेली विमानं तयार होती, इंजिन स्टार्ट झालेली होती. त्यांना शेवटच्या सेकंदाला मेसेज आला, कॉल्ड ऑफ, मिशन कॉल्ड ऑफ, हे मिशन आत्ता रद्द केलंय. पुढे मेनाकीम बेगिनचं लक्षच होतं कोणी असेल, त्याचा संशय होता. त्याच्याच मंत्रिमंडळातला संरक्षण मंत्री वाईझमान हा मेनाकीम बेगिनचा संरक्षण मंत्री, त्याची या योजनेला विरोध होता आणि बेगिनला शंका होती की आपल्याच मंत्रिमंडळातल्या ह्या वाईझमाननी ही बातमी जाऊन शिमॉन पेरेझला सांगितलेली असली पाहिजे. सगळ्याच मंत्रिमंडळांच्या मधले संरक्षण मंत्रीच नेहमी असं का करतात हे मला कळलेलं नाहीये. त्यामुळे त्यावेळी त्यांनी रद्द केली ती कारवाई, पण तो वाट पाहत होता. मे 1981 मध्ये मात्र मोसादकडनं खात्रीशीर बातमी आली आणि ते बातमी कोरॅबोरेट म्हणजे तिच्याशी जुळणारा पुरावा या KH-11च्या सॅटेलाइटनी दिला की आता जर थांबलो तर पुढल्या 2-3 महिन्यांच्या मध्ये अल तुवैथाची अणुभट्टी हॉट म्हणजे चालू होणार आहे. ती चालू झाल्यावर बॉम्बिंग करता येणार नाही. ती चालू झाल्यावर बॉम्बिंग केलं तर बगदादवर रेडिएशन्स पोचतील आणि सिव्हिलियन नागरी लोक काही लाखांच्या भाषेतले हे एफेक्ट ह्यांच्यावर परिणाम होतील, ते मरतील. ते करून नाही चालणार. त्यामुळे छापा घालायचा असेल तर तो आताच. म्हणून बेगिननी फायनल ऑर्डर्स दिल्या आणि रविवार 7 जून 1981 ही तारीख ठरली. ज्यासाठी आधीचे 1.5-2 वर्ष सराव चालू होता ते आता करायचं. या चारांच्या 2 टीम्स आणि त्यांचा लष्कर प्रमुख राफुल एटिऑन, त्याचा स्वतःचा मुलगा 2 जूनला एडझिऑन विमानतळावरच फॅन्टम जेट उडवण्याचा सराव करत असताना ॲक्सिडेंट होऊन गेला. ज्युईश धर्मामध्ये घरातल्या कोणाच्याही मृत्यूनंतर जो शोक पाळायचा असतो त्याला ज्युईश धर्मातला शब्द शिवा म्हणजे शोकाचा काळ, सुतकाचा काळ. हा बाप इस्रायलच्या लष्कराचा प्रमुख, त्याचा स्वतःचा तरुण मुलगा यॉरम त्याचं नाव. हा यॉरम आकाशामध्ये फॅन्टम जेटमध्ये अपघात झाला, त्याला वेळेत तो आवरता आला नाही, ते क्रॅश झालं जमिनीवरून, त्याच्यात तो गेला. 4थ्या दिवशी आपल्या एअरफोर्सला निरोप द्यायला शांत चित्तानी चीफ ऑफ आर्मी स्टाफ, जनरल चीफ म्हणजे एअरफोर्स, नेव्ही, आर्मी या तिन्हींचा प्रमुख राफुल हा एडझिऑन विमानतळावर उपस्थित होता स्वतः. बेगिननी संदेश दिला आणि दुपारी 2:30 वाजता एडझिऑन विमानतळावरनं 30 सेकंदाच्या अंतराने 8 फॅन्टम जेट्स आकाशामध्ये झेपावली. त्यांच्यामध्ये बॉम्ब लोड केलेले होते आणि आधीच्या नियोजनात खूप सराव झालेला होता की कोणत्या प्रकारचे बॉम्ब टाकायचे. तर एका प्रकारच्या बॉम्बला म्हटलं जातं स्मार्ट बॉम्ब. ते 81 साली होते. स्मार्ट बॉम्ब म्हणजे ते सिमेंटचं जे कव्हर असेल ते फोडतात आणि मग स्फोट होतो. पण इस्रायल एअरफोर्सने ठरवलं की स्मार्ट बॉम्बचा वापर करायचा नाही. का नाही करायचा? ते जेव्हा सिमेंटचं फोडून येतात त्यांच्या आतमध्ये एक फ्यूज असतो. त्या फोडण्याच्या प्रोसेसमध्ये फ्यूज हलू शकतो, खराब होऊ शकतो, रिस्क आहे. त्यांनी ठरवलं तर ट्रॅडिशनल एअरफोर्सचा परंपरागत जेव्हा एखादे प्रदेश उद्ध्वस्त करायचा असेल, ठरीव असा क्रेटर पडावं त्याचा उद्ध्वस्त, तेव्हा 2000 KT 2000 पाऊंडाचा एक जुना तो दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासूनचा आहे तो बॉम्ब टाकायचा. बॉम्बचं वजन 2000 पाऊंड. या फॅन्टम जेटना सगळ्यात मोठे जे अनेक प्रॉब्लेम होते त्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की फॅन्टम जेट 1100 किलोमीटर जाणे आणि 1100 परत येणे एवढं फ्युएल त्याच्यात मावत नाही. 60-70 किलोमीटर कमी पडत होते. हे 60-70 किलोमीटर कसे वाचवायचे म्हणून अशक्य, आणि विचारात घेतलं तर महामूर्ख म्हणतील त्यांना, कोर्ट मार्शल करतील त्यांच्यावर, अशा तऱ्हेचे निर्णय इस्रायली एअरफोर्सनी घेतले. ते निर्णय काय काय होते? एक म्हणजे फॅन्टम जेट्स निघाली की ती आधी मशीन स्टार्ट होतं. याचा अर्थ ते फ्युएल कन्झ्युम करणं, फ्युएल वापरणं आधी चालू होतं. मग ते धावपट्टीच्या टोकाला जाऊन उभे राहतात आणि त्यांना फायनल सिग्नल मिळतो टेक ऑफ. त्यानंतर ते सुटतात. पण ते टॅक्सिंग म्हणजे विमानतळावरनं निघत आपल्या जागेवर जाऊन उभे राहिले. या काळात सुद्धा जे फ्युएल वापरलं जातं तेही पुन्हा जर भरलं
तर शेवटचे 60-70 किलोमीटर मधले 20-30 किलोमीटर वाचतील. याला विमान उड्डाणाच्या शास्त्राच्या भाषेत म्हणतात हॉट रिफ्युएलिंग. विमान चालू आहे, पंखे फिरतायत, टेम्परेचर तापलेलं आहे, त्यावेळेला विमानाची टाकी उघडून त्याच्यामध्ये विमान आणखीन शेवटच्या क्षणाला भरायचं. आणि ते साधं प्रवासी विमान सुरक्षित नाही, ज्याच्यावर बॉम्ब लोड केलेले आहेत, ज्याच्यावर रडारचे सिग्नल्स आहेत आणि फायरिंगच्या व्यवस्था, अटॅक जर झाला मिराज विमानांचा तर हल्ला करता यावं म्हणून या सगळ्या तयारीत. हे असताना हॉट रिफ्युएलिंग, ते हॉट रिफ्युएलिंग सुद्धा केलं. प्रत्येक विमानाला 4 टाक्या असतात आणि बाहेरून त्या टाक्या वापरत येतात. मग विमान जेव्हा सौदी अरेबियाच्या वाळवंटामधून निघेल त्यावेळेला त्यांना सूचना होती की टोकाच्या 2 टाक्या संपल्या की त्या सोडायच्या. त्या टाक्या क्लिपनी लावलेल्या असतात विमानाला, क्लिप सोडायच्या की वाळवंटामध्ये त्या टाक्या खाली पडतील, म्हणजे वजन कमी होईल. अशा रीतीने 50-60 किलोमीटर वाचवायचे. 100 फुटावरनं जातानाही फ्युएल वाचतं. त्यांना सूचना या पण होत्या की 100 फुटावरनं जाताना जर समोर वाळूची टेकडी वगैरे आली तर असं वरनं नाही जायचं, बाजूनी जायचं, कारण फ्युएल ह्याच्यात जास्ती जातं. विमान वर आणायचं, न्यायचं, पुन्हा खाली उतरायचं ह्याच्यात. ते समोर जर टेकडी आली तर विमान बाजूनी. हे सगळं 1500 किलोमीटरच्या वेगाला घडतं, हे लक्षात ठेवा. फास्टेस्ट फॅन्टम जेट आणि 2000चे बॉम्ब्स लावलेले दोन्ही बाजूंना 2-2, शिवाय आतमध्ये मशीन गन, आवश्यक पडले तर बॉम्ब. आणि मिराज विमानांचा हल्ला येणं शक्य आहे हे तर माहितीच होतं. त्यामुळे हे सगळं काम करून परतायचंय. ती विमानं दुपारी 2:30 निघाली. मूळ क्रम ठरला होता की त्या विमानांनी गाझापट्टीवरून यायचं समुद्रात. समुद्रामधून सौदी अरेबियाच्या वाळवंट जिथे समुद्राला भिडतं तिथपर्यंत, म्हणजे अकाबाचा आखात, तिथे जायचं. तिथून ते ज्या सौदी अरेबियाच्या वाळवंटाच्या प्रदेशात जातं त्याला पुन्हा शास्त्रीय विमानाचं शास्त्र, त्याच्या भाषेत त्याला ब्लाइंड कॉरिडॉर असं नाव आहे. ब्लाइंड कॉरिडॉर म्हणजे पृथ्वीचा जो भूभाग आहे त्याचं सॅटेलाइट सर्व्हेलन्स चालू असतं. पण त्यामध्ये काही पट्ट्या अशा राहून जातात की इकडून आपण समजा आकाशात दिवे लावले तर कसं होतं, इकडचा दिवा इथपर्यंत प्रकाश देतो, इकडचा इथपर्यंत, मध्ये एक छोटी पट्टी तयार होते की तिथे फार प्रकाश असतो असं नाही. ते इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स बद्दलही खरं आहे. सौदी अरेबियाचं हे अकाबाच्या आखाताच्या दिशेने येणारे जे वाळवंट आहे ते एकदा अकाबा हे ठिकाण सोडलं की पुढे फक्त वाळू आहे, माणसं पण राहत नाही, तिथे ओएसिस सुद्धा नाही आहेत. त्यामुळे त्या भागामध्ये इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स नव्हता. त्यातनं विमान न्यायचं. जातानाच्या प्रवासामध्ये 3 चेकपॉइंट्स ठरवण्यात आलेले होते. चेकपॉइंट मॉस्को, चेकपॉइंट झिब्रा, असे 3 चेकपॉइंट्स ठरवण्यात आलेले होते. प्रत्येक चेकपॉइंटला एक हेलिकॉप्टर आणि एक बोईंग, हेलिकॉप्टर जागेवर आणि बोईंग फिरत. आणि 8ही फॅन्टम जेट्सनी आकाशातनं सिग्नल नाही, एकमेकाला नाही, त्यांना डोळ्यांना दिसेल अशा अंतरावरनं ही विमानं चाललेली होती. डोळ्यांना दिसेल अशा अंतरावरनं जाणे याचा अर्थ आहे पापणी लावली आणि एवढीशी जरी चूक झाली तर ती 2 विमानं आकाशातच धडकतील. हे नंतर अमेरिकेचं तेहरानला खोमेनींनी जे अमेरिकेचे काही लोकांना ओलीस ठेवून घेतलं होतं त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करताना प्रत्यक्षात घडलं. तरी ती होती अमेरिकेची हेलिकॉप्टर्स. ही आहेत फास्टेस्ट, सर्वात वेगवान फॅन्टम जेट्स. आणि सिग्नलही पुन्हा द्यायचे नाही. त्याचं कारण मगाचंच ते म्हणजे कुठला तरी सॅटेलाइट ते पकडेल, त्यामुळे द्यायची नाही. 100 फुटावरनं 8 विमान ती निघाली. चेकपॉइंट मॉस्को क्रॉस झाला की एकच शब्द उच्चारायचं ठरलं होतं, मॉस्को, एवढं म्हणायचं, मॉस्को. म्हणजे बेस एड्झिऑनला कळणार आहे आणि कॅबिनेटला निरोप जाणार आहे की तो पॉईंट क्रॉस केला. मॉस्कोपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता. पण ही विमानं जशी निघाली तशी ती जॉर्डनच्या आखातात आली. तिथे समुद्रामध्ये जॉर्डनचा राजा सुट्टीनिमित्त, रविवार होता, जॉर्डन या राजकारणात नाहीये, त्या राजाची पत्नी ही अमेरिकन स्त्री आहे. तो काय अरब आणि मुस्लिम मूलतत्ववादी वगैरे ह्यांच्या बाजूचा नाही, असलाच तर तो जास्ती प्रो अमेरिकन आहे. उलट तो एका याटवर मजा करत होता. त्याला 8 फॅन्टम जेट्स 100 फुटावरून, म्हणजे ही अशी दिसणारच किंवा जॉर्डनला अमेरिकेने पुरवलेली अद्ययावत सॅटेलाइट मशिनरी आहे, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स. त्यामुळे त्या याटवरनं जॉर्डनच्या राजाने विचारलं की मला 8 विमानं, आणि त्याला दिशानेच त्यांनी सांगितलं की ही पेंट त्यांना वेगळा दिलेला होता, बदललेले होते. कळेल असं इस्रायल एअरफोर्सची विमानं येत आहेत बरं का, असं नव्हतं ते. पण तिकडून येत आहेत हे पाहूनच जॉर्डनच्या राजांनी आपल्या राजधानीत विचारलं की मला पटकन चौकशी करून सांगा की इस्रायल एअरफोर्सची 8 विमानं कुठे निघाली का. काही मिनिटांच्या अवधीमध्ये त्याला उलटं सांगण्यात आलं की असा कुठलाही सिग्नल रडारवर नाही, अशी कुठली इन्फॉर्मेशन आपल्यापाशी नाही. राजा त्या याटवर निवांत होता. एव्हाना विमानांनी चेकपॉइंट मॉस्को क्रॉस केलेला होता. पुढचा चेकपॉइंट झिब्रा.
खरा धोका त्याच्या पुढे चालू होत होता. कारण इराकमधून संपूर्ण सौदी अरेबियातून येऊन इस्रायलचं जे हैफा बंदर आहे तिथपर्यंत ऑइलची पाईपलाईन होती. ती पाईपलाईन जशी ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यावर दर थोड्या अंतरावर विमानतळ करण्यात आलेले होते, छोटे छोटे विमानतळ. त्यांना नाव होतं H1, H2, H3. यातलं H3 हे इराकमधला विमानतळ आहे. तिथपासून संरक्षित प्रदेश म्हणजे ज्याला एअरफोर्सची सुरक्षितता देण्यात आलेली आहे असं संरक्षित प्रदेश H3 पासून चालू होतो. तो म्हणजे शेवटचा म्हणजे चेकपॉइंट झिब्रा. चेकपॉइंट झिब्रा क्रॉस केला की आता सगळे सिग्नल बंद, आता निरोप नाही, आता काहीच कळणार नाही. हे जर वाचले आणि 8 विमानं नीट परत आली तर पुढचा निरोप मिळणार आहे. त्यामुळे चेकपॉइंट झिब्राच्या पुढे AAA सॅम H3 हा विमानतळ जिथून कळेल पण, जिथे रडार पण बसवलेला असणार. त्याच्या पुढे बॉम्बिंग जेव्हा होतं त्या बॉम्बिंगचे खरं म्हणजे 7 टप्पे असतात. ॲक्युरेट बॉम्बिंग करणे 7, 1, 2, 3, 4 असे न सांगता आपण बॉम्बिंग म्हणजे काय ते मुळात समजावून घेऊ. 100 फुटावरनं जाताना बॉम्बिंग करता येत नाही. बॉम्बिंग करायला वर उठावंच लागतं. ते वर उठताना रडारवर नोट होणार, कळणार रडारवर. विमान वर जातं. ते बॉम्बिंगचा स्पीड आहे, बॉम्बिंग अल्टिट्यूड आणि बॉम्बिंगचा स्पीड तिथून तिरकं होतं, वेगाने खाली येतं. ज्या पॉईंटवर पुढे बॉम्ब टाकायचा आहे त्याच्या अलीकडे बॉम्ब सोडला जातो. प्रत्यक्षात बॉम्ब आधी सोडला जातो कारण तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्या टार्गेटकडे जातो. त्याचं मॅथमॅटिकल गणित आहे, ते कम्प्युटर्सवर असतं. पण तो बॉम्ब सोडण्याचा जो क्षण आहे तो जर स्प्लिट सेकंड जरी चुकला तरी टार्गेट चुकू शकतं. रडारवर, विमानाच्या रडारवर एक लाल दिवा, त्याचे टार्गेट त्याच्यावर सिग्नल दिलेला असतो. तो लाल पॉईंट त्याचं नाव आहे डेथ डॉट. तो हलत हलत मधल्या स्पॉटला आला की लॉक केला जातो, म्हणजे टार्गेट लॉक केलं. लॉक करून तो सोडायचा. हे सगळं करण्यासाठी काही ठळक कळतील अशा जमिनीवरच्या भौगोलिक खुणांची काही वेळा आवश्यकता असते. आणि यांची प्रॅक्टिस होताना ठरलेलं होतं. अल अखबर नावाचं एक तळ आहे, छोटं गाव आणि त्याच्या शेजारी तळ आहे. त्या तळ्यामध्ये पाण्यातून मध्ये एक बेट छोटंसं वर येतं. ते डोळ्यांनी कळेल असं, आयडेंटिफाय, ओळखता येईल असं आहे. आणि हे ठरलेलं होतं की तिथे आलं की विमानांनी बॉम्बिंगसाठी सुसज्ज व्हायचं. त्याला शास्त्रीय भाषेत शब्द आहे IP म्हणजे इनिशियल पॉईंट. इनिशियल पॉईंट म्हणजे ते दिसलं पाण्यामधनं वर डोकावणारं बेट की तिथून विमानांनी वर निघायला सुरुवात करायची. 8ही विमानं वर निघायला सुरुवात करायची. हा जो पहिला राज, RAZ राज, ह्याच्या इन्स्ट्रक्शन्स असणार. आणि पहिला बॉम्ब टाकायचा होता त्यांनी. तो जसा त्या पाण्याच्या दिशेने, त्याला लांबून आधी पाणी दिसलं म्हणजे आपण बरोबर दिशेने होत. मग तो बघायला लागला आता मला बेट दिसेच ना, कुठे बेटच नाहीये. तो गडबडला किंवा काळजीत पडला की ते बेट कुठे. त्याच्याशिवाय मी बाकी सगळ्या विमानांना जो सिग्नल द्यायचा आहे तो त्यांनी द्यायचा आहे. आणि त्यांनी द्यायचा आहे म्हणजे आधी शेजारचं विमान तो डोळ्यांनी बघत, रेडिओ सिग्नल नाही, शेजारच्या विमानातला जो आहे तो डोळ्यांनी बघत, राज त्याला सिग्नल देणार, मग तो त्याला असे करत 8. मग ते IP नंतर बॉम्बिंगची जी हाईट आहे त्या ऑल्टिट्यूड, त्या हाईटला पोहोचणार. राजला कळेच ना IP कुठे गेला. प्रत्यक्षात ते त्या IP वरून पुढे सरकले. घडलं काय होतं? घडलं, कितीही नियोजन केलं तरी अनेक वेळा नियोजनात ज्या गोष्टी येत नाहीत ते घडलं होतं. ते म्हणजे पाणी जास्ती आलं होतं आणि बेट पाण्याखाली गेलं होतं आणि बेट दिसलंच नाही. पण राजच्या शेजारच्या विमानातला जो याल्दिन, तो डोळे मिटूनही विमान चालवत नव्हता आणि तो आदेशाची वाट पाहणाराही वैमानिक नव्हता. त्याला प्लॅन माहिती होता आणि त्याला लक्षात आलं की राज चुकलेला आहे आणि त्याला IP लक्षात आलेलं नाही. त्याला हे माहित होतं की दुसरा IP इनिशियल पॉईंट असा ठरलेला आहे. याल्दिननी राजच्या आदेशाची वाट न पाहता राजच्या विमानाच्या खालून आपलं विमान नेलं आणि वर बॉम्बिंग अल्टिट्यूडसाठी तो निघाला. राजला कळलेलंच होतं आपलं चुकलंय. त्यांनी जाताना आकाशात याल्दिनला खूण केली, वेल डन, की या प्रसंगी काय करायला पाहिजे हे लक्षात घेऊन तो वर गेला. याल्दिन बॉम्बिंग अल्टिट्यूडवर पोहोचला. राजचं विमान सरळ 100 फुटावरनं पुढेच गेलेलं होतं. याल्दिनच्या पाठोपाठ इतर 7 विमानं आकाशामध्ये. आता पहिला बॉम्ब याल्दिननी टाकायचा होता. तो डेथ डॉट त्याच्या रडारवर हलत आला, लॉक झाला. एका सेकंदाला त्यांनी बॉम्ब सोडला. बॉम्ब जेव्हा सोडला जातो तेव्हा विमान आणि बॉम्ब काही काळ बरोबर जात राहतात आणि तो बॉम्ब जिथे पडेल त्या स्पॉटच्या वरनं विमान जात आहे. पण बॉम्ब फुटतो तेव्हा ब्लास्ट आहे. तो ब्लास्ट आकाशामध्ये 2400 फूट येतो. त्यामुळे जर जुन्या पद्धतीचे जे बॉम्ब वापरले ते टाकले तर जो ब्लास्ट येणार आहे तो ब्लास्ट विमानावरच येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बॉम्बला
डिलेड फ्यूज दिलेला होता, उशिरा, 4.8 सेकंड्स, 4.8 सेकंदाचा डिलेड. 4.8 सेकंदांच्या मध्ये ओळीनी 8 विमानं येऊन आपापला बॉम्ब टाकून 2400च्या वर 100 फुटावर उतरायचं, बॉम्ब टाकायचा आणि 2400 फुटावर उठायचं. त्याच्या पलीकडे मग ब्लास्ट येणार आहे. विमानांना खाली व्हिडिओ कॅमेरे बसवलेले होते आणि ते ह्याचं शूटिंग रेकॉर्डिंग पण करत होते. 2 तासांच्या प्रवासानंतर 4:30 वाजता ते ह्या आयपीच्या इथे पोचले. याल्दिनच्या लक्षात आलं 4:30 इस्रायल टाईम, बगदादचं घड्याळ 1 तास पुढे असते. बगदाद टाईमनुसार वाजलेले होते संध्याकाळचे 5:30. याल्दिन राजच्या विमानाच्या खालनं वर गेला, बॉम्बिंग अल्टिट्यूडला आला, डेथ डॉट, टार्गेट लॉक, त्यांनी पहिला बॉम्ब टाकला आणि तो वर निघाला. पटवट 2, 3. राजला आपली झालेली चूक लक्षात आलेली होती. हा कमांडर होता, संपूर्ण ऑपरेशनचा प्रमुख तो होता. राजनी आपली चूक दुरुस्त करण्याकरता विमान उड्डाणातलं सगळ्यात अवघड काम असतं ते म्हणजे आहे त्या स्पॉटवरून विमान असं वर नेणे. इन्व्हर्टेड जी असा त्याला विमान एअरफोर्स मधला शब्द आहे. विमान असं वर न्यायचं. त्यांनी होतं त्या स्पॉटला वर नेलं, उलटं खाली आणलं. म्हणजे त्याच्या विमानाचं टोक आता त्या अल तुवेथाची जी अणुभट्टी आहे त्याच्यावर होतं. तिथे त्यांनी बॉम्ब टाकला आणि बॉम्ब 4.8 सेकंडचं अंतर तो व्हायच्या आतमध्ये तो पुन्हा आपल्या उंचीला येईल. मध्ये 4.8 सेकंदांचं अंतर गेलं. 8ही विमानं ब्लास्टच्या बाहेर होती आणि ब्लास्ट झाला. आतमध्ये एकच फ्रेंच शास्त्रज्ञ काम करत होता. रविवारचा दिवस, सुट्टीची वेळ. यांना प्रोटेक्टेड संरक्षित एरियामध्ये शिरल्यापासून वाटत होतं की आर्टिलरीचं फायरिंग चालू होणार आहे. नाही, मिराज विमानं आकाशामध्ये उड्डाण घेतील. रडार सिग्नल देणं कानात चालू करतो की तू आता धोकादायक एरियात आहेस, नाही तर तुला लॉक, तुझं टार्गेट तुलाच लॉक करतील, म्हणजे डेथ डॉट दुसऱ्याच्या विमानावर असं होईल. असं असताना प्रत्यक्ष काहीच झालं नाही. घटना घडून गेल्यानंतर लक्षात आलं की संध्याकाळची वेळ, निवांत कॉफी प्यायला का अरब पद्धतीचा चहा प्यायला म्हणून हे ड्युटीवर जे सोल्जर्स होते ते आपापल्या मेसमध्ये निघून गेलेले होते आणि नाहीतरी उगाच पैसे कशाला वाया घालवा म्हणून त्यांनी रडार स्विच ऑफ करून ठेवली होती. आणि जे सेकंद काही पुरतील, काही सेकंद आहेत, त्यांना बॉम्बिंगचे आवाज ऐकू आले, ते पळत आले आणि त्यांनी AAA आर्टिलरीचं फायरिंग चालू केलं. त्यावेळेपर्यंत ही विमानं रेंजच्या बाहेर सुद्धा पोहोचलेली होती. सुरक्षित विमानं पोहोचली. जगाने दुसऱ्या दिवशी पाहिलं की सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्वाभिमानासाठी काय काय करण्यात येतं. मेनाकीम बेगिनवर प्रचंड टीका झाली. मेनाकीम बेगिननी एका वाक्यात उत्तर दिलं. बेगिनचं एकमेव वाक्य होतं, आय हॅव नथिंग टू अपॉलोजाइज फॉर. ज्याला राष्ट्राकरता जीवनाच्या विविध क्षेत्रातल्या लढाया लढायच्या आहेत आणि आपली ही प्रार्थना करायची आहे, त्याला प्रेरणा वाटेल अशा गोष्टीपासून आपण सुरुवात केली. एकत्र प्रार्थना करू आणि आज थांबू.